सो मी माझी ओळख मागच्याच करायचा प्रयत्न केला, पण बेसिकली मला माहीत नाही ॲक्च्युली किती तुम्हाला ऐकायला आलं नाही आलं. पण मी एक जस्ट शॉर्ट ब्रीफ माझं इंट्रोडक्शन करतो. मी राहुल फडतरे. मी ॲक्च्युली मूळतः मूळ गाव माझं सुरवड आणि अकलूज सुरवड आणि वकील वस्तीच्या बेसिकली मध्ये आमचं शेत आहे. सो माझे आजी आजोबा बेसिकली तेव्हापासून तिथे राहत होते आणि मी पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तिथे येत असायचो. सो मी स्वतः ॲक्च्युली इंदापूरला कधी राहिलो नाही. पण माझी आई ॲक्च्युली इनफॅक्ट आमच्या शेतावरच राहते. माझा भाऊ राकेश फडतरे आर्किटेक्ट आहे. कदाचित तुम्हाला माहिती पण असेल. पण एनिवे मी बेसिकली माझं इंजिनिअरिंग केलं कम्प्युटर सायन्समध्ये सर पुण्यामधून. हॅलो. सर थोडा आवाज कमी येतोय. ओ अच्छा. हा. जर जवळ आल्यामुळे आता काही बेटर आहे का हा, आता क्वालिटी? येतोय. ओके. ओके. अच्छा. सो सो मी बेसिकली साधारण एक 30 वर्ष झाली असतील आता, होतील ॲक्च्युली पुढच्या वर्षी 2026मध्ये. मला इथे येऊन ऑलमोस्ट 30 वर्ष होतील. पण माझं बॅकग्राऊंड कम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे आणि मी इंडियामध्ये 2 वर्ष नोकरी केली. त्यानंतर इथे विजावर यू एसमध्ये आलो आणि बेसिकली आत्तापर्यंत अनेक सॉर्ट ऑफ कंपन्यांमध्ये कामं केली. माझी स्वतःची पण एक स्टार्टअप काढली होती मी आणि आता आहे माझी एक आय टी कन्सल्टिंगची कंपनी आहे. आणि वेगवेगळ्या बेसिकली काइंड ऑफ यूज केसेसवर काम केलं मी. आणि आता ऑब्व्हियसली तुम्ही लोक जॉईन केलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लबला अल्फा वाईट थ्रू. आणि ऑब्व्हियसली तुमच्यासारखं मी सुद्धा म्हणजे माझ्या करिअर प्रोफेशनसाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं करिअर रिशेप करता येईल आणि मी माझ्या क्लायंट्सना कसं सपोर्ट करेल, हे मी सुद्धा सुद्धा त्या जर्नीमधून आता चाललो आहे. सो आय एम ग्लॅड की तुम्ही एवढे तरुण मुलं आहात आणि 10वी 12वीची मुलं आहात आणि तुम्हाला बेसिकली एवढं मोठं करिअर तुमच्या पुढे आहे आणि त्यासाठी तुम्हाला ए आय साठी कशी तयारी करावी लागेल किंवा ए आयचा तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये कसा त्याचा उपयोग होईल. इवन तुमच्या शिक्षणासाठी राईट तुम्हाला अजूनही मला वाटतं पुढे 3 4 वर्ष किंवा 5 वर्षे असू शकतील राईट तुमची डिग्री तुम्हाला मिळण्यासाठी. त्यानंतर ऑब्व्हियसली पुढे तुम्ही मास्टर्स करू शकाल किंवा इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकाल. पण तुम्हाला आता ऑलरेडी दिसत असेल की तुम्ही जे काही करताय किंवा करू शकता, इनफॅक्ट आता काही लिमिटेड स्वरूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही वापरत असाल. पण सर्टनली यु नो गोइंग फॉरवर्ड फ्युचर इज हेविली गोइंग टू बी सॉर्ट ऑफ शेप्ड विथ ए आय राईट. आणि मी आता इथे सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये ज्याला तुम्ही सिलिकॉन व्हॅली म्हणून कदाचित ओळखत असाल, इथे राहतो राईट. तर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ऑब्व्हियसली ओपन ए आय घ्या किंवा गुगल घ्या, जेमिनाय किंवा अँथ्रॉपिक ह्या मोठ्या सगळ्या कंपन्या, फेसबुक, ह्या सगळ्या कंपन्या इथे आहेत आणि त्यांनी इनफॅक्ट जे बेसलाईन वर्क आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलं आणि त्याच्यानंतर वेगवेगळी मॉडेल्स काढली राईट. सो इथे टेक्नॉलॉजी ही एवढ्या मॅच्युरिटी लेवलला पुढच्या पोहोचलेली आहे की आमच्या इथे बेसिकली म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स पण आहेत राईट, विच इज व्हेरी म्हणजे तुमच्या दृष्टीनं जर विचार केला किंवा किंवा इवन कुठल्या कोणासाठी सुद्धा राईट, यु नो असाइड फ्रॉम जे लोक इथे आहेत त्यांच्यासाठी ही मोठी कुतूहलाचीच गोष्ट आहे. आणि बेसिकली एक कार एवढ्या गर्दीमधून एवढ्या चढ उतारावरून राईट अनेक
बेसिकली पॅरामीटर्स असतात कारला स्वतःला ॲक्च्युली ड्राईव्ह करणं रस्त्यामधून. त्यासाठी एवढा इंटेलिजन्स एका मशीनमध्ये किंवा एका कारमध्ये एम्बेड करू शकतो. इट्स इट्स व्हेरी सरप्रायझिंग गोष्ट असेल. म्हणजे इवन माणसाला विचार करायला सुद्धा ती गोष्ट म्हणजे सहजासहजी पटू शकणार नाही. पण रियालिटी आहे की आता ऑलरेडी ह्या टेक्नॉलॉजीज प्रूव्हन आहेत आणि ऑब्विसली त्यामध्ये रिस्क्स असतात. इनिशियली काही काही ऑब्विसली इन्सिडन्सेस झाले, जिथे ॲक्सिडेंट झाले. पण जशी जेव्हा कधी नवीन टेक्नॉलॉजी येते त्यावेळेस डिस्ट्रप्शन होत असतं आणि कधी ते डिस्ट्रप्शन खूप घातक पण असू शकतं. पण बेसिकली म्हणजे ह्युमॅनिटीला आपल्या सगळ्यांना पुढे जाण्यासाठी राईट नवीन नवीन गोष्टी आपण शोधत असतो, काढत असतो आणि त्याप्रमाणे ए आय टेक्नॉलॉजी आता आपल्या समोर पुढे आलेली आहे राईट. आणि ह्याचे फायदे पण भरपूर आहेत आणि तोटे पण भरपूर आहेत. हे मला माहित नाही की तुम्ही स्वतः किती ए आय वापरता, कारण आता असं झालं की चॅट हा जो इंटरफेस आहे, ऑब्विसली आत्तापर्यंत आपण गुगलवर जायचो, सर्च करायचो, याहू घ्या कुठल्याही सर्च इंजिनवर राईट, आपण क्वेरी करायचो आणि आपल्याला आन्सर मिळायचं आणि अनेक बेसिकली लिंक्स मिळायचे आणि आपण त्याच्यावर क्लिक करून आपल्याला जी इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा जी उत्तरं पाहिजे ती शोधत होतो. आणि आता त्याचं स्वरूप जरा फक्त चेंज झालं राईट. आता तुम्ही बेसिकली तुम्ही एक प्रश्न विचारता किंवा तुमचं मत मांडता किंवा घ्यायचा प्रयत्न करता आणि बेसिकली तुम्हाला जे रिस्पॉन्स येतो तो ए आय मॉडेल बेसिकली व्हेरी वेल थॉट रिस्पॉन्स तुम्हाला प्रोड्यूस करतो आणि एका मॉडेल टू दुसऱ्या मॉडेलमध्ये थोडाफार फरक असेल. पण इन जनरल तुम्ही बघितलं असेल की तो जो रिस्पॉन्स आहे प्रेटी मच कुठल्याही क्वेश्चनसाठी व्हेरी थॉटफुल, व्हेरी वेल एज्युकेटेड तो रिस्पॉन्स असतो. आणि अम, कुठल्याही म्हणजे बेसिक क्षेत्रामध्ये घ्या राईट, आपण हिस्ट्रीमध्ये जिओग्राफी घ्या किंवा सायन्स घ्या किंवा इवन आयडिएशन घ्या राईट. आपण जी गोष्ट आत्ता एक्झिस्ट पण नाहीये ती आणि ए आयला सांगितली करायला, तर तर बेसिकली दॅट इज ऑल्सो पॉसिबल राईट. आपण ए आयला म्हटलं की शेक्सपियर स्टाईलची एखादी कविता आली, तर लिटरली एक नवीन कविता ए आय मॉडेल लिहू शकतं. सो ह्या अनेक गोष्टी मला माहित नाही की तुम्ही किती काइंड ऑफ वापरल्यात राईट. पण बेसिकली आजच्या जगामध्ये जसं आपल्याला सगळ्यांना मोबाईल फोन्स आहेत, इंटरनेट ॲक्सेस आहे, नेक्स्ट टू दॅट आता आपल्या सगळ्यांना ए आय मॉडेल्सला ॲक्सेस आहे. सो तुम्ही तुमच्या फोनवर कदाचित ॲप्लिकेशन डाउनलोड पण केलं असेल. चॅट जीपीटीचं घ्या किंवा दुसऱ्या कंपन्यांचं घ्या किंवा इवन गुगलवर तुम्ही सर्च करता तर त्यावेळेस बऱ्याच वेळा ए आय इट सेल्फ ॲक्च्युली आता रिस्पॉन्स करते राईट. सो यू आर ऑलरेडी युझिंग ए आय मॉडेल. आणि बेसिकली ए आयमध्ये सुद्धा जनरेशनल प्रोग्रेशन झालेलं आहे. जेव्हा पहिल्यांदा बेसिक मॉडेल्स आली त्यावेळेस ते एखाद्या स्पेसिफिक गोष्टींसाठी तयार केली गेली की एखादं पिक्चर ए आय मॉडेलला दाखवलं आणि विचारलं की ह्याच्यामध्ये तू सांग की हे कॅटचं पिक्चर आहे का डॉगचं पिक्चर आहे, किंवा नाही आहे, किंवा काय तुला दिसतंय राईट. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. पण म्हणजे रिअल यूज केस त्या गोष्टीमध्ये इनफॅक्ट मी स्वतः ह्या गोष्टीवर काम केलं आहे की हे आता मी जे बोललो ते इमेज प्रोसेसिंग झालं राईट. एखादी इमेज दाखवल्यानंतर ती इंटरप्रेट करणं आणि त्याच्याबद्दल इंटेलिजंटली सांगणं किंवा प्रेडिक्ट करणं, त्यातली इन्फॉर्मेशन बेसिकली तुम्हाला देणं, अ, हे कदाचित ह्युमन बिंग्सला सुद्धा म्हणजे आपल्याला सुद्धा स्वतःला कधी कधी अवघड जाऊ शकतं. पण आता ए आय टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की ती ती गोष्ट सुद्धा व्यवस्थित करू शकते. सो मी गेले एक 5-6 वर्ष जी हेल्थकेअर ह्या कंपनीसाठी कन्सल्टिंग करत होतो. आणि जी हेल्थकेअर बेसिकली ही मेडिकल डिव्हायसेसची कंपनी आहे.
सो ते जगभर एक्स रे, सी टी, एम आर आय, राईट. आपण जेव्हा आपल्याला फ्रॅक्चर होतो, ॲक्सिडेंट होतो कोणाचं, आपण हॉस्पिटलमध्ये जातो, बऱ्याच वेळा डॉक्टर पहिल्यांदा त्यांचे एक्स रे इमेजेस काढून घेतात आणि मग इमेज बघून त्यांना कळतं की किती डॅमेज झालं, राईट, कुठे फ्रॅक्चर आहे का, कुठे ऑपरेट करावं लागणार आहे का, असं तसं, राईट. सो आपण हे बघितलं आहे. तर जी हेल्थ केअर बेसिकली हे डिव्हायसेस तयार करतं. आणि सो मी जेव्हा 6 वर्षापूर्वी त्यांच्यावर काम करायला चालू केलं, त्यावेळेस त्यांच्या बेसिकली बिझनेस प्लॅनमध्ये असं होतं की हे आपण ए आय मॉडेल्स आपल्या हेल्थ केअर डिव्हायसेसवर एम्बेड करायचे, सो दॅट एक्स रे काढल्यानंतर त्या एक्स रेमध्ये जे काही दिसतंय ते ए आय इटसेल्फ सांगेल डॉक्टरांना. सो टिपिकली काय होतं की तुम्ही एक्स रे काढल्यानंतर ती ती एक्स रे इमेज रेडिओलॉजिस्टकडे जाते आणि रेडिओलॉजिस्ट बेसिकली दे आर स्पेशलिस्ट इन अंडरस्टँडिंग की इमेजमध्ये कसं बघायचं, आणि फ्रॅक्चर असेल किंवा दुसऱ्या कंडिशन्स असतात, निमोथॅरॅक्स किंवा सी टी, एम आर, ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्पेशालिटी रोल्स असतात, तसं रेडिओलॉजिस्टचा एक रोल आहे. सो सो एक्स रे काढल्यानंतर एखाद्या व्यक्तीला मेजर फ्रॅक्चर आहे का, किंवा त्याच्यामध्ये बेसिकली कोणाला न्यूमोथॅरॅक्स आहे का, किंवा बेसिकली कुठे कॅल्शियम डिपॉझिट्स आहेत का, किंवा अनेक बेसिकली डायग्नोसिस गोष्टी असतात की ज्या तुम्ही बेसिकली कोणातरी स्पेशालिस्टला त्या बघितल्यानंतरच सांगू शकतो आपण. पण ए आय नाऊ कॅन डू प्रेटी मच ऑल ऑफ दॅट, राईट, की एक्सरे काढल्यानंतर इमिजिएटली डॉक्टरना अलर्ट जाऊ शकतो की ओ ह्या पर्टिक्युलर पेशंटला मेजर फ्रॅक्चर आहे, त्याच्यावर ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे, हे डॉक्टरला कळू शकतं आणि त्या पेशंटकडे लक्ष जाऊ शकतं, राईट. सो ही रिअल यूज केसेस आत्तापर्यंत सॉल्व्ह केल्या. पण त्यानंतर इमेज प्रोसेसिंग घ्या किंवा टेक्स्ट प्रोसेसिंग घ्या किंवा टेक्स्ट जनरेशन घ्या, राईट. आपण आत्ता बोललो की एखादी कविता लिहायची असेल किंवा एखादा ब्लॉग लिहायचा असेल, तर बेसिकली इझिली तुम्हाला ते लिहून मिळतं. किंवा तुम्ही इवन तुमचं 11वी 12वीचा प्रश्न एखाद्या सब्जेक्टचा जरी विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकतं. पण नाव ॲक्च्युली बेसिकली ही गोष्ट प्रोग्रेस होत होत पुढच्या लेवलला चालली आहे. म्हणजे आत्तापर्यंत लाईक डीप लर्निंगचे मॉडेल्स बघितले, इमेज प्रोसेसिंगचे मॉडेल बघितले, आता त्यानंतर मल्टाय मॉडेल मोडॅलिटी मॉडेल्स आले. व्हॉट दॅट मीन्स इज की तुमच्या बेसिकली डेटामध्ये साऊंड असेल, कोणाचं रेकॉर्डिंग असेल, किंवा एखादा व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली इमेजिंग आहे आणि त्यामध्ये साऊंड आहे किंवा कधी कधी टेक्स्ट पण असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी जसं आपण ह्युमन बिंग्स बघू शकतो, ऐकू शकतो, रीड करू शकतो, आणि ऑब्व्हियसली मेंटली ॲब्सॉर्ब करू शकतो, तसं ए आय सुद्धा करू शकतो, राईट. आणि आता ऑल दिस इज ॲक्च्युअली लिडिंग टुवर्ड्स ए जी आय. ए जी आय म्हणजे बेसिकली अनादर लेवल ऑफ इंटेलिजन्स. सो व्हॉट दॅट मीन्स इज की जो आता आपण ॲज अ ह्युमन बिइंग जे काही आपल्याकडे इंटेलिजन्स आहे, अं, त्या लेवलचा इंटेलिजन्स ए आय मॉडेल्समध्ये असेल. सो बेसिकली लाईक आता आपण आयुष्यभर काय करतो की अनेक गोष्टी शिकतो, आईवडिलांकडून शिकतो, त्यानंतर आपण शाळा कॉलेजमध्ये जातो आणि आपण कम्पीट करतो एकमेकांबरोबर, कारण प्रत्येकाची टॅलेंट लेवल वेगळी असते, किंवा आपण वेगळ्या क्षेत्रात पुढे जायचा प्रयत्न करतो आणि वी बिकम बेसिकली एलिजिबल कॅन्डिडेट, राईट, जॉब शोधण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या डिग्र्या घेऊन आपण बेसिकली जॉब मार्केटमध्ये जातो. अं, पण आपण कम्पीट करताना दुसऱ्या लोकांबरोबर कम्पीट करतो. कोणी कोणी आपल्या लेवलला असतं, कोणी कोणी आपल्या पुढे असतं, मागं असतं, आणि त्याप्रमाणे मग आपलं किंवा दुसऱ्या लोकांचं करिअर शेप होत राहतं. पण पुढच्या 2-3 वर्षामध्ये बेसिकली ए जी आय बाहेर पडेल, राईट. ए जी आय म्हटल्यानंतर त्या त्या लेवलचा जो इंटेलिजन्स असेल तो सुपर ह्युमन लेवल इंटेलिजन्स असेल. आणि दॅट इज समथिंग दॅट इज जेव्हा होईल त्यावेळेस बेसिकली ह्या आपल्या जगावर, दैनंदिन जीवनावर, ॲज वेल ॲज करिअरच्या दृष्टीनं, किंवा
इवन वन कंट्री वर्सेस अनादर कंट्री, हे अनेक गोष्टींमध्ये त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट असेल. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह पण असणार आहे आणि निगेटिव्ह पण असणार आहे. सो त्या दृष्टीनं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आता प्रत्येकाला आणि स्पेशली तुमच्या पुढे जेव्हा तुमचं सगळं आयुष्य आणि करिअर समोर आहे, त्यासाठी तुम्हाला ए आय आत्मसात करणं आणि अंडरस्टँड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो मी इन जनरल स्पेक्ट्रम तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला की लाईक वेगवेगळ्या स्वरूपात कशी आहे टेक्नॉलॉजी, यु नो डीप लर्निंग पासून आता कुठे आहे आणि त्यानंतर AGI म्हटल्यानंतर अजून पुढे काय असणार आहे. अम, ह्या दृष्टीनं दाखवायचा प्रयत्न केला. आणि मी जेव्हा माझ्या कॉलेजला गेलो त्यावेळेस ऍक्च्युली फक्त एकच सब्जेक्ट असायचं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याला बेसिकली तेवढं काही महत्त्व दिलं नव्हतं. पण ऑब्व्हियसली ही संकल्पना, ही कॉन्सेप्ट 1970s मध्येच बेक झाली होती. पण बेसिकली आता यु नो आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज रिअली बेसिकली द बेसिस ऑफ एव्हरीथिंग. सो मी जेव्हा माझं स्वतःचं करिअर बघतो त्यावेळेस बेसिकली आत्तापर्यंत 1.0, इवन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्सच्या दृष्टीनं जे काही जग आत्तापर्यंत बघितलं, आय डिफाईन दॅट एज 1.0. आणि विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इट्स गोइंग टू बी 2.0 टू बी शेप्ड. सो आत्तापर्यंत जर माझं जर बघितलंस तर मुलांनो की मी C++, पायथॉन किंवा म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये बेसिकली कॉलेजमध्ये आम्हाला शिकवल्या गेल्या लँग्वेजेस, त्यानंतर ओव्हर द टाइम वेगवेगळे कॉन्सेप्ट्स, वेगवेगळ्या लायब्ररीज निर्माण झाल्या, मोबाईल ॲप्लिकेशन्स आले, वेब्स ॲप्लिकेशन्स आले, राईट. आणि मग वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्याचं अडॉप्शन झालं, क्लाउड टेक्नॉलॉजी आली. बट एव्हरीवेअर बेसिकली देर वॉज अ पीस ऑफ कोड दॅट वॉज गेटिंग रिटन. That was the basis of everything, where we as humans, we have an idea की एखादी गोष्ट कशी वर्क व्हायला पाहिजे. आणि वी वुड जस्ट टेल कम्प्युटर एक्झॅक्टली की हे असं व्हायला पाहिजे, जर असं झालं तर हे कर, ते झालं तर ते कर, नाही झालं तर मग दुसऱ्या रस्त्याने जा. हे सगळं बेसिकली लॉजिक जे आहे हे आतापर्यंत आपण लिहित गेलो, आणि त्या बेसिसवर मोठी इव्हॉल्युशन झाली. त्यामुळे इंडिया सुद्धा इकॉनॉमिकली एवढी ग्रोथ झाली, राईट. आणि ते झाल्यानंतर वेन वी लुक ॲट आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इट इज अ होल डिफरंट थिंग. बिकॉज artificial intelligence, these models, they can basically write this code on their own. Like they don't need to be told काय, they don't need humans to tell them की बेसिकली 1+2 म्हटल्यानंतर 3, किंवा बेसिकली एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये जर ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल, राईट. आय मीन there's a hundreds of thousands of lines of code that make sure की हे ट्रान्सफर किंवा हे ट्रान्झॅक्शन बेसिकली व्यवस्थित पार पडेल. पण आतापर्यंत ह्युमन्स वी ऑल रोट द कोड, बट नाव गोइंग फॉरवर्ड यु नो यू नीड टू टेल AI की तू what is it that you want it to do, and then it can really do it on its own. सो मी माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आता ॲक्च्युली अनेक गोष्टी करताना AI ला सांगतो की दिस इज वॉट आय एम लुकिंग फॉर, आणि AI विल बेसिकली लॉट ऑफ टाइम्स डू दॅट, जनरेट दॅट. आणि आता ऑब्वियसली समटाइम्स इट मेक्स मिस्टेक, and you have to basically help AI kind of correct that mistake. Sometimes you have to help AI find where the mistake is, but AI will then understand after it understands what the issue is, and AI will fix the issue on its own. So certainly like the whole intelligence जे आपल्याकडे आतापर्यंत होतं, now we are able to take it out and put it in shape, and we are also put it on like our mobile phones, तुमच्या लॅपटॉपवर किंवा क्लाउड बेसिकली आता प्रॉलिफरेट झालेले आहेत आणि अजूनही होणार आहेत. सो त्यामुळे सर्टनली तुमचे करिअर्स पण रिशेप होतील. बट
आता त्या गोष्टींचा विषयी तुम्ही काळजी करण्यापेक्षा आय थिंक हाऊ यू कॅन स्टार्ट युझिंग ए आय इन प्रिटी मच एव्हरीथिंग दॅट यू डू इज व्हॉट इज युअर इम्पॉर्टंट ॲक्शन दॅट यू कॅन टेक टुडे. सो इंदापूरच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बेसिकली लाईक रिसोर्सेस जेवढे हवे असतील तेवढे मिळत नसतील वेन इट कम्स टू लर्निंग समथिंग न्यू, राईट? इवन करिक्युलमसाठी फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, मॅथ घ्या, इवन आर्ट घ्या, काही काही पण असू द्या तो विषय, राईट? मे बी तुमचे प्रोफेसर्स, टीचर्स कदाचित तुम्हाला मदत करू शकत नसतील आणि एव्हरीबडी इज डिफरंट, राईट? प्रत्येक जण क्लासमध्ये टीचरनी जरी सांगितलं तरी सेम पद्धतीने ॲब्सॉर्ब करू शकत नाही. सो द थिंग इज, आतापर्यंत यू वर डिपेंडंट ऑन लाईक बुक्स और सर्टन वेबसाइट्स किंवा टीचर टीचिंग यू किंवा you getting admission into certain college, right? That will open a door for you to learn something that you want to learn. पण आत्ताच्या ह्या नवीन जगामध्ये, राईट, आय मीन लिटरली तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये जायची टेक्निकली गरज नाही आहे, राईट? तुम्हाला आत्ता लेट्स एखादा प्रश्न असेल किंवा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे तुम्हाला खरंच खूप जायचं असेल आणि तुम्ही लेट्स से इवन प्रोग्रामिंग तुम्हाला शिकायचं असेल आणि तुम्ही कधी केलेलं नाही आहे आणि तुम्ही बेसिकली क्लासेसला जाऊ शकत नाही बिकॉज क्लासेस खूप लांब आहेत किंवा चांगले क्लासेस पुण्याला आहेत, राईट? बट तुम्ही जर खरंच रिअली इफ यू डिसाईड ॲज लॉंग ॲज यू हॅव ॲक्सेस टू इंटरनेट आणि यू हॅव अ लॅपटॉप लेट्स से, तर तुम्ही तुमचा वेळ लिटरली जस्ट बाय युअर सेल्फ घालून ए आय मॉडेल्स वापरून तुम्हाला ते स्किल बिल्ड करता येईल. सो मेक शुअर की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ए आय मॉडेल्स वापरा, काय आणि तुमचं स्वतःला तुम्ही इक्विप करा की आजूबाजूला काय होतंय, कुठल्या यूज केसेस बेसिकली आय सॉल्व्ह करू शकतं. किंवा जेव्हा तुम्हाला प्रश्न पडत असेल की असं जर जग निर्माण होत असेल पुढे, तर मी कुठले करिअर ऑप्शन्स घेऊ, राईट? किंवा काय करू शकतो, किंवा मला एखादी गोष्ट आवडत असेल तर त्याचा काय उपयोग होईल माझ्या करिअरच्या दृष्टीने ह्या नवीन जगामध्ये. हे सगळे प्रश्न तुम्ही बेसिकली like a counselor, right? You can actually work with the AI model and you can have that conversation. Over the time, even the AI model will try to understand की तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही बेसिक तुमची मेंटल कॅपॅसिटी काय, गिवन युअर एज अँड व्हॉट नॉट, राईट? तुमची बेसिकली तुमचा आत्ताचा पर्यंतचा नॉलेज बेस किती आहे आणि तुम्ही जो प्रश्न जो मांडताय, राईट, त्याच्यासाठी जे कॉन्टेक्स्ट त्याला अंडरस्टँड करायला हवं. इट ॲक्च्युली इज एबल टू डू दॅट आणि ओव्हर द टाइम इट विल अंडरस्टँड यू बेटर अँड बेटर. आणि त्यामुळे तुम्हाला पर्सनलाइज एज्युकेशन घ्या किंवा तुमची उत्तरं सुद्धा पर्सनली तुमच्या पर्सनल लेवलवर मांडता येणं, दॅट इज ऑल इज हॅपनिंग नाव आणि यू हॅव ॲक्सेस टू दॅट. सो आय थिंक आय टॉक्ट अ लॉट. मे बी मी आता थांबतो आणि तुम्हाला जर प्रश्न असतील तर आय कॅन ट्राय टू आन्सर दोज. तुम्हाला प्रश्न आहे काय? असं मला फक्त एक विचारायचं होतं. हॅलो. हां बोल. हां हां बोल. हा सर, तुम्ही मग ते AGI चा जे AGI बद्दल बोलला होता त्याबद्दल थोडंसं आणखी कळू शकेल का? हो हो सांगतो मी. सो सो एज actually I was thinking की so AGI is like basically we are not there right now, right? आणि पण the concept is की it's आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. सो आतापर्यंत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून बेसिकली सगळेजण बोलतोय, राईट? आणि आपल्याला हे वेगळ्या टाईपची मॉडेल्स माहिती आहेत, लार्ज लँग्वेज मॉडेल्स किंवा चॅट इंटरफेसेस जे आपण वापरतोय. AGI राईट नाव हे थिओरिटिकल कॉन्सेप्ट आहे आणि बेसिकली ती जी AGI स्टेज जेव्हा आपण पोहोचू त्या स्टेजला, आणि आता प्रिडिक्शन आहे की
पुढच्या 2 ते 5 वर्षामध्ये ह्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या AGI बेसिकली त्या लेवलला इंटेलिजन्स पोहोचू शकतील. अँड व्हॉट दॅट मीन्स इज की बेसिकली ह्युमन लेवल ज्या कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज आहेत त्या बेसिकली ह्या AI मॉडेल्सला आत्मसात होतील. आणि व्हॉट दॅट मीन्स इज की एखादी गोष्ट अंडरस्टँड करणं, एखादी गोष्ट शिकणं आणि ते नॉलेज अप्लाय करणं, अम, आणि बेसिकली ते नॉलेज वापरून ॲक्च्युली टास्क एक्झिक्यूट करणं, जस्ट लाईक आपण ह्युमन्स सगळं करतो, राईट? आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो आणि ते शिकल्यानंतर अप्लाय करायचा प्रयत्न करतो. Similarly, AGI will be that capable. It can start acting like an, independent human being because it will have that cognitive abilities. म्हणजे बेसिकली परसेप्शन ॲबिलिटीज असतील, विच इज लाईक एखादी गोष्ट बघितल्यानंतर त्या गोष्टीवर विचार करणं आणि इंटरप्रेट करणं आणि ती गोष्ट आपण बेसिकली लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो, राईट? आता आपण बघितलं तर लाईक आता आपण एखाद्या रूममध्ये बसलो आहोत आणि आपल्याला बेसिकली आजूबाजूला मुलं आहेत. आय मीन दॅट इज वी वी कॅन व्हिज्युअली सी दॅट. आणि त्यानंतर आपल्याला बेसिकली जेव्हा कॉन्व्हर्सेशन्स होतात ते ऐकायला येतं किंवा बाहेरची ट्रॅफिक ऐकायला येते. अँड देन वी इम्प्लिसिटली कॉग्निटिव्हली वी अंडरस्टँड की आपण इथे आहोत, ट्रॅफिक चालू आहे, किंवा ती ट्रॅफिक कधी कधी आपण फिल्टर आउट करू शकतो आणि आपल्या कॉन्व्हर्सेशनवर बेसली फोकस करू शकतो. आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. लाईक दीज आर ऑल ह्युमन कॅपेबिलिटीज, राईट? दॅट आपण पीसमिल स्वरूपात बघितल्या इंटरप्रेट करून सांगू शकते की हा कॅट आहे की डॉग आहे, किंवा एक्सरे मध्ये फ्रॅक्चर आहे की नाही आहे, किंवा बेसिकली एखादी पोएम लिहिणं झालं, राईट? ह्यासाठी सगळे असं स्पेशालिटी इंटेलिजन्स बिल्ड केलेली मॉडेल्स आहेत. ह्युमन लेवल intelligence. So it will also have like emotions. It will also have its own thinking. It's also will have an ability to act like another human. And it's not just conversational kind. It's not just like interpretation. पण तो यूज पण करू शकेल, राईट? सो जर AGI जर रोबॉटमध्ये जर आपण एनेबल केलं, तर using robotic hands and all the different actions it can take, the robot can actually basically do things. आणि as a I mean, obviously, it will be able to do a lot of good things, right? Robots can be, used to send to a war, right? They can actually basically, kill the enemies. They can go to a place and where the bombs can be detonated, right? And the humans don't have to, obviously face that. Lot of good use cases. But at the same time, AGI मध्ये, because it's a human level intelligence that probably we as humans we will not have control over. एकदा ती AGI स्टेज जर पोहोचली आणि त्या मॉडेल्सला आपण जर कंट्रोल करू शकलो नाही, तर देर इज अ थ्रेट आणि देर इज अ वरी की हे AGI ह्युमॅनिटीला चॅलेंज करू शकेल. सो कधी कधी आपण विचार करतो की जर ह्या युनिव्हर्समध्ये एलियन्स आहेत का, राईट? उद्या जर ह्या एलियन्सनी जर बेसिकली त्यांना कळलं की हो, अर्थवर बेसिकली देर आर ह्युमन बिंग्स आणि right, we can kill the humanity so that they can exist and we don't exist. Just like aliens, right? Now we are looking at a possibility की जिथे ही जर मशीन्स जर आपल्याला कंट्रोल करता आली नाही आणि त्यांचा इंटेलिजन्स ॲक्च्युली एक्सिड्स इवन ह्युमन बिंग इंटेलिजन्स, then it will become a very challenging situation for human beings. So that is what the AGI is. Sorry, मी जरा much broader, longer उत्तर दिलं. But right now, actually, a lot of these big companies are competing towards achieving the AGI state. थँक्यू सर.
तर आज खूप छान So की I don't know whether it helped, but let's not worry about AGI. But I think let's take steps that we can take, right? I mean, especially this young generation, as I said, now it's a whole different world. आणि जस्ट लाईक इलेक्ट्रिसिटी आणि ह्या बेसिक गोष्टी आपण रोजच्या रोज आपल्याला लागतात आणि लाईट गेली तर ॲक्च्युली अनेक गोष्टी होत नाहीत. You can think of AI in the longer term as that new electricity now. ओके. थँक्यू सर. खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही आज सगळ्या विद्यार्थ्यांना आणि नवीन टेक्नॉलॉजी Sure. बद्दल पण. आता तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आजच्या AI क्लबसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर संस्थेच्या वतीने. हो, थँक्यू दीपक आणि थँक्यू मुलांना पण. बेसिकली तो होपफुली तुम्हाला ऐकायला मिळालं असेल व्यवस्थित. पण एनिवे इन जनरल तुम्हाला जर काही क्वेरीज असतील किंवा एखादी इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा एनी टाइप ऑफ हेल्प दॅट आय कुड ॲक्च्युअली हेल्प यू विथ, लेट मी नो. मी माझा ईमेल ॲड्रेस शेअर करतो दीपक सरांबरोबर. आणि बेसिकली कोणाला कधी वाटलं तर फील फ्री टू रीच आउट टू मी. मी नक्कीच रिस्पॉन्ड करेल. इनफॅक्ट तुम्ही सगळे इंदापूरचे आहात, दॅट्स माय होम टाउन. त्यामुळे आय विल रिअली बी हॅपी इफ आय कॅन हेल्प एनी वन in any regard, just not like AI किंवा काय. पण if there is anything that you need from me, just feel free to send me an email. हो सर. थँक्यू सर व्हेरी मच. ओके, चालेल. मी ओके. थांबू का हो सर. की सोडू मीटिंग? ओके सर. थँक्यू. बाय. चालेल. ऑल राईट, थँक्यू एव्हरीवन. बाय.